नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळचे साधारण 4-4:30 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी आणि आज मंडळी जरा गेलेलो मार्केटमध्ये वगैरे फिरलो. आज बरंचसं बाहेरचा फेरफटकाच झाला, तर आता जेवण पण उशिराच झालं आज. आणि आत्ता आम्ही निघालो आहे थोडंसं आपल्या ओढ्यावर. आज पूर्ण दिवसभर असं ऊन आहे. ऊन असल्यामुळं एकदम असं वातावरण गरम झालं आहे, हवा वगैरे थंडगारच आहे. पण आता पाऊस एकदा सुरू झाला की कोकणात तरी खास करून आपल्याकडे चढणीचे मासे बांधण घातलेलं असतं आणि बांधणावर चढणीचे मासे पकडायची जी काय मजा आहे ना ती वेगळी असते. काही ठिकाणी त्याला वल्गन लागली बोलतात, आपण आमच्याकडे बांधणावर मासे पकडायला चाललो आहे असं बोलतात, चढणीचे मासे. तर चढणीचे मासे जे काय बांधण वगैरे असतं ना, तर यावर्षी आपल्याला काय यायला जमलं नव्हतं, ते बांधण घालून झालं आहे. तर सोनूशी मगाशी कॉन्टॅक्ट झाला आहे, जरा बांधणावर जाऊ. बांधणावर कसं बांधण वगैरे झालं आहे, कसं घातलं जातं ते पण तुम्हाला मी दाखवतो. आणि पाणी वगैरे किती भरलं आहे, काय भरलं आहे ते पण जरा बघून येऊ. तर आता चाललो मी रामादाच्या दुकानाकडे. आता हे सगळं जे दिसतं आहे ना पाठीमागे, थोड्याच दिवसात इकडे आहेत ना लावणीला एकदा सुरुवात झाली की पूर्ण हे वातावरण दिसतं हिरवगार होऊन जाईल. आता ही भाताची रोपं आत्ताशी येत आहेत, 10-15 दिवसामध्ये रोपं तयार होईल. तोपर्यंत इकडची नांगरणी असते ज्याला फोड आणि बेर बोलतात ती पण होईल आणि त्याच्यानंतर मग लावणीला सुरुवात होईल. तर चला, इकडे पण नाचणी असते, नाचणीचा रोपटा खाली असेल इथे, हा बघा इकडे आहे, आणि इकडे नाचणी आवटली जाईल. चला निघूया. फायनली ओढ्यावरती आलो आहे. या बाजूला इकडे झोपडी पण तयार झाली काय? हां, फ्रेम तयार आहे. याच्यावरती अजून बरंचसं सेटअप, म्हणजे इथे ॲक्च्युली चूल वगैरे पेटवली जाते, कारण कधी कधी रात्री पण थांबावं लागतं आणि एखादी पार्टी पण होते इथे, एखादी काय 2-3 वेळा होते. तर त्यासाठी हा पूर्ण सेटअप. इकडे सोनू आहे, झाली तयारी मजबूत केली हो रे. तयारी मजबूत. पावसाची वाट पावसाची वाट बघायची आहे फक्त आता. हे तुम्हाला दिसतंय ना शांत हे 10-15 दिवसाने इकडे भयंकर परिस्थिती असते. पाऊस पडला तरी होईल. हां, एक पाऊस पण भरपूर आहे. हां, तर हा इकडे ॲक्च्युली असा कड्या टाईपचं केलेला असतो धबधबा, म्हणजे इथून मासा वर चढू शकत नाही. हे बघा, ह्याच्या खालून पण आम्ही मग जातो नंतर. जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा इकडे सगळे मासे येऊन थांबतात, मग ते झोलने आपण काढू शकतो. ते शक्यतो जास्त पाणी असेल तर जाता येत नाही, पण कमी पाणी असेल तर जाऊ शकतो. तर हा इथे आतला एरिया असा दिसतो आहे बघा. तर मासा इथून चढतो आणि इकडे येऊन असा थांबतो, त्याला वर जाता येत नाही. त्यासाठी ही पूर्ण ही पॅकिंग केलेली असते, ह्याला बांधण बोलतात. तर ह्या बांधणात मासे काय आपण पाळणं वगैरे लावू शकत नाही, पाळण्यासाठी त्या बाजूला केलं आहे का रे, पाळण्यासाठी केलं आहे ना. तर हा इकडे डोह आहे, मासे इकडे येऊन असे थांबतात. अजून पाणी असं वाहतं नाही झालं आहे आमच्या ओढ्याला, नदीला झालं आहे पण ओढ्याला काय झालं आहे नाही. वाहतं झालं की खालच्या मासे हळूहळू येऊन डोहात थांबतात आणि मग वरती चढायला बघतात. तर हा आपला डोहा आहे ना, तो पूर्ण ते जे दिसतं ना दगड, त्या दगडापर्यंत वरती एकदम पॅक होतो. इकडून असा मोठाच्या मोठा धबधबा पडत असतो. गेल्या वर्षीचा व्हिडिओ मी रेफरन्समध्ये देतो. आणि कधी कधी पाणी येतं, ते तुफान येतं. गेल्या वर्षीच ना रे इथे आलो आणि पाणी आलं ते हा व्हिडिओ, ते व्हिडिओ पाहिजे इथं देतो मी तुम्हाला. हा बा काय आहे, अरे बघ कसं दिसतोय, भयानक एकदम. इथे मगाशी झोल मारली नाही आणि तिथं आता झोल मारू शकत नाही. काय आहे पाणी, पुढे मारताय. हा रे, चिपकलेत पूर्ण. दिसतात का तुम्हाला, दिसतात काय खाली बघा, चिपकलेत. का बेकार बघ, तो असा वेगळा धबधबा वाटायला लागला, मोठा काळा काळा. पाणी आलं वरनं, ते काय येतंय. त्याच्यावरून झालं, आता हे पॅक होईल पूर्ण. ही व्हिडिओ बघितलीत ना, तर तेव्हा असं झालं की इकडे पाणी हळूहळू होतं आणि इकडे आम्ही जेव्हा आलो तेव्हा अचानक पाणी वाढलं आणि मग इथून आम्ही इकडे 2-2.5 तास होतो. त्याच्यानंतर मग पाणी उतरलं आणि इकडे या बाजूला बघताय इथे मासे भेटलेले, तेव्हा भरपूर मासे भेटलेले. हां, हे छोटं बांधण इथे पाळणा लावला जातो, म्हणजे इथे कसे मासे मोठे मोठे मासे उड्या मारू शकतात वरती, पण सगळ्यांना जमत नाही. मग ते उड्या मारतात, ते ज्यांना जमत नाही ते खाली पडतात, ते मग पाळण्यात अडकतात. पण इथे एक पान दिवाड आहे दरवर्षी येतं,
त्याचा मोठा प्रॉब्लेम आहे, मासे खाऊन टाकतात ते, पण भेटतात बऱ्यापैकी. तिथून पाणी पास झालं ना हां तर आपल्याला ढवामध्ये मासे येतील. तिकडून ना. हा तिथं फक्त पाणी पास व्हायला पाहिजे, पाणी हम्म, शिरकून जातंय, हम्म. वरनं पास झालं तर मासे येतील वरती. पण खाली अच्छा. पाणी आहे. खाली झाले का कंटिन्यू? हा म्हणजे खालच्या डोबावर मासे आले असतील. खाली आलेत ना, आलेत तोंडावर ना. आलेत मासे. होय ना. थोड्याच दिवसात इकडची धमाल तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त पाऊस पडला पाहिजे लवकर. मी आता गावी आहे पुढे 4-5 दिवस, त्याच्यात पाऊस पडला तर आत्ताच मजा करायला मिळेल, अदरवाईज यावं लागेल. ॲक्च्युली गावाकडे आहे ना चणणीच्या माशाची धमाल करण्यासाठी खास करून आपण गावाला येत असतो दरवर्षी. यावेळेस आलो आहे तर घरची कामं पण होती थोडीफार, आणि या मोमेंटला पाऊस पडला तर ठीक, नाहीतर आता आपण जाणार आणि मग परत येणार. ज्यांना ओढ्यावर बांधण घालायचं नसतं ते अशी झिरपी असते. झिरपी म्हणजे ओढ्याच्या अगोदरचा पाण्याचा स्रोत म्हणजे झिरपी. त्या झिरप्या मिळून ओढा होतो. एक्सप्लेन करायला लय आता काय होईल, वरती आहे ना पाणी पूर्ण साठलं ना हां तर इथून झोत पडेल. हो बाकी कुठून पाणी येणार नाही. हां इथं जेव्हा झोत पडेल ना तेव्हा माशाला जायला मार्ग नसेल दुसरा. ते फक्त मासा आहे ना फक्त हे झोतावर उड्या मारेल आणि आतून असेल पालना. इथे खाली पाळणा लावला असतो, इथून झोत या असा level पुढे ला पाळणा पडतो. असेल आणि इथे झोत असेल. मग जेव्हा ते झोतावर उड्या मारतील तेव्हा सगळे मासे मासे पाळण्यात पाळण्यात पडतात. जेव्हा पाणी होईल तेव्हा जर डेमो दाखवायला परत जमला तर दाखवेन. पण बांधलंय हे शेवटी काय मेहनत केल्यानंतर टिकण्यावर पण आहे. पाणी आलं तर कधी कधी हे गायब पण होतं. पाण्याच्या लोडवर आहे, पाणी किती येईल त्याच्यावर आहे सर्व. पण हे स्ट्रक्चर साधारण असं असतं आहे बघा. हे असे बांबू म्हणजे लाकडं लावले तशी आडवी त्याच्यावरती कागद वगैरे टाकला आहे आणि मग ते पॅक केलं आहे माती आणि दगडाने. हे बघा ओढ्यावरून आता आम्ही खाली आलो आहे. तर ही तिवऱ्याची नदी, ओढा आपला तिकडे वरती आहे आणि हे नदीचं पाणी आता तुम्हाला दिसतंय का, हे एकदम अशी शांत अशी वाटते. 10-12 दिवसांनी जेव्हा प्रॉपर पाऊस पडेल तेव्हा लोंढाने पाणी असतं, म्हणजे उभं पण राहू शकत नाही एवढं पाणी, खूप पाणी असतं. कारण ही जी नदी आहे ना ती वरून प्रचितगडाच्या टोकापासून येते आणि एक त्याचं टोक आहे ते वरच्या बाजूला धोदवणे धबधबा आहे, तिकडून अशी येते. 2 ओढे बोलू शकतो आपण एकत्र येतात आणि मग ही पुढे नदी होते. तर ही नदी इथे, ही तिवऱ्याची नदी, आपलं गाव तिकडून आहे, ती कातोडी शृंगापूरची नदी तिकडून येते आणि आपल्या गावचा ओढा आहे तो तिथून येतो. इथे तिहेरी संगम आहे. तर हीच पुढे मग हळूहळू नदी अशाच नद्या ओढे मिळून शास्त्री नदी बनते आणि मग ती शास्त्री सोनवी एकत्र येतात आणि पुढे मग ती जयगडची खाडी होते. एवढा मोठा प्रवास करत करत जयगडची खाडी तयार होते. नायरीमध्ये आलो आहे. ही आपली नेरदवाडी पाचांबे गाडी 2:15 वाजता संगमेश्वरवरून निघते आणि आपल्या गावी जाऊन आता ही परत निघाली संगमेश्वरला परत. नायरीमध्ये आलो आहे, थोडा नाश्ता वगैरे करू आणि मग घरी जाऊ. इकडे कामकर दादांचं दुकान आहे, इकडे असलम दादाचं दुकान, इकडे संदीप दा. नमस्कार. मी परवा रात्री असलम भाईकडे आलो आहे. सरबत कसं येतं सरबत? हा फक्त 12 रुपये ग्लास. 12 रुपये ग्लास. आज नाश्ता खायला आलो खरंच आम्ही, काय नाही बोलतात ना, बुधवार म्हणजे तुम्ही काय संपून टाकला? सीझन संपला होता. हां गावठी गावठी आहे ना. ओळखते चवीवरून समजतं गावठी आहे सर. या पावसाळ्यातला आमचा कोकम सरबत आहे, कारण बाहेर ऊन आहे. चला ओढ्यावरून जरा नायरीत गेलेलं, नाश्ता काय नाही मिळाला, कोकम सरबत वगैरे प्यायलो. आता घरी आलो आहे. जाता तर काकीकडे जातो, गेलो आहे नाही, आलो आहे. तर आता काय शेतीची कामं पण सुरू आहेत, त्यामुळे दिवसभर पण कोण घरी नसतं. हो न की झाली काय फोड झाली? आजच सुरुवात केली हो. आता सुरुवात केली तर पाऊस गेला, कडक झाले असेल. दिवसभर नाही ना पडला जरा पण. होय काल सकाळीच. नांगर रुपायला तर हवाय. आज आपली जस्ट सुरुवात म्हणून 2 माळ्या केल्या हो काय. हां
नाही आज आज रुपला जरासा असा पाऊस उद्या नाही रुपायचा. रात्री जरा पडला तर बरं होईल. मग सुरुवात केल्याचा फायदा काय हो ना. काय बरं काय नको चहा नको आता खाली चाललो गोदडीत जातो आहे नको येतो खालनं. मिळत नाही कुठं मग तू मग थोडीशी आण जा. इकडे थोडीच आहे. तुला घे मी घेता हाय घरात माझी आहे ना. हाय घर. हां मग दे. मग इथं कुठे गेला पाहुण्याला चाय मिळणार नाही. नाही जेवणाला आणि पाण्याला नाही नाही म्हणायचं. मग असं मा बोल थोडी तरी घ्यायची. हा, डोक्यात कसं आलं? मग जा घेतो थोडी. हो नाही झाली काय मच्छी झाली झाली. चला मग जेवायला द्या. हा, शिजतोय. हे पूर्ण अंगणच पॅक केलं. हा मग गवत येत नाही असं काय ते नाही. पहिल्याच वर्षी गेली ना हा. मी इथं असं बांधावरनं तेव्हा ठेवलेलं. हां बाकी गवत आलेलं. गणपतीत आलेलं ना ते एवढं गवत हात घालायला भीती ही वाटते. टेक्निक वापरतात बरेच जण. गवत येत नाही असं म्हणतात प्लास्टिक टाकल्यावर. तर मग मी काय केलं म्हटलं नाही गेल्या वर्षीपासून आम्ही असं टाकलेलं. मधून मधून येतं पण ते कुठं ते थोडंफार येतं एवढं येत नाही. येतो जरा गोधडीतून येतो. संध्याकाळचे सूर्यदेव बघा कसे दिसत आहेत. एकदम थोडे थोडे ढग आहेत. हे बघा या बाजूला ढग आहेत. समोर सूर्यदेवांचे इथे ढग आहेत. बाकी आकाश असं तसं मोकळंच आहे. कुठे कुठे ढग आहेत. मस्त वाटतंय. असं वाटतंय की क्लिक काढावे चांगले फोटो वगैरे मस्त येतील. आणि इकडे मळ्यांमध्ये आता बघाल तर सगळीकडे फोड झाले. ती मळी बाकी आहे ती पण होईल. फोड आता सगळीकडेच काम चालू केलं. प्रॉब्लेम काय होतो आज दिवसभर जसा पाऊस नव्हता तसा जर पाऊस नसला तर मग फोड पण करता येत नाही कारण जमीन एकदम कडक होऊन जाते. इकडच्या सगळ्या मळ्या झाल्यात. फक्त जी तुम्हाला दाढ दिसते ते पेरणी झालेलं मळी आहे पूर्ण. तिकडे आता ते भाताची रोपं येत आहेत हळूहळू वरती. हे बघा फोड झालेलं सुकलं आहे पूर्ण आज. ही गोधडी हा गोधडीचा एरिया. हो माशे काय कलम आणलेस. 3 वर्षाची आहेत वाटतं. होय मोठी आहेत. हे आलेत ना अजून. दरवाजा आहे उघडा. दरवाजा उघडा आहे. छप्पर मोठं घातलं यावर्षी. पूर्ण अंगणच पूर्ण पॅक करून टाकली नाही. मी बोललो घरात आहेस की नाही तर मला काय माहिती. बोलो हे कडी लावून ठेवली असतील तर म्हणून आपलं इकडनं आलो. हे पण तर मी इकडे ना एका बाजूला लवकर आले हो. त्यांचं किती 12लाच झालं. आहे काय एवढं आहे का नाही. सूर घातलेला गेल्या वर्षीची आठवण पडली. आणलेस अगे बोलवायचं तरी. उद्या जाऊया खाली. हां चालेल उद्या फ्री कधी असशील तेव्हा जा तुझं. उद्या माझं काही हे करायचं नाही ना. मग उद्या जाऊया चालेल. गोधडीत जाऊ. मजा येते भाजी खायला. गोलू मोलू काय नाव तुझं. लालू. लालू. हा लालू. लालू मस्त दणकट झालाय तो. आहे का जरा बरा झालाय का आता. हा इथं काय हं? गोलू गोलू. गोलू ए लालू. काकीकडचा खास मसाले चहा. ही पाडची पडवी आमची खास असते एकदम. बऱ्याच वेळा इथेच मासे आणले इकडे आलो पार्टी करायची इकडे. आता पावसासाठी खास. पावसामध्ये बाहेर पार्टी करू शकत नाही मग काकीचं पाडची पडवी. काय मग कधी येणार आहेस तू. पम्याचा फोन आलाय. हा पाऊस पडला की पम्या येणार. नाही बाकी काय नाही. चला काकीकडे थोडा वेळ बसलो. पम्यासोबत बोलत बसलेलो बराच वेळ. पम्या पण गावी येणार आहे. फक्त आता काय जेव्हा पाऊस पडेल तेव्हाच सगळेजणं गावाची वाट धरतील. आता परत बरेच जण येतात मग मासे पकडायला. अजून काय पाऊस तेवढा पडलाच नाही. म्हणजे नदीला पण गेलेलो आज ओढ्यावर तर पाणी तेवढं नाही आहे. जे डोह आहेत ते भरलेत बऱ्यापैकी. पाऊस कसं असतं माहिती आहे का पावसाचा. आता डोह भरलेत. आता जरी 1-1.5 तासाचा जरी पाऊस पडला ना मासे चेप चढतील. चेप मासा चढेल. चेप मासा म्हणजे भरपूर मासा. आता माणगावमध्ये आपण गेलो होतो. माणगावमध्ये उपसणीला मासे पकडलेले ते भरपूर मासे होते. अशाच प्रकारचे मासे आता बांधण्यात पकडले जातील. पण खास हे जे मळे मासे असतात ना तर ह्याची चव अप्रतिम असते. अंडी वगैरे असतात तर
तेव्हा हे जे मासे असतात वर्षभर आपण जरी मळे मासे खाल्ले आणि आता मळे मासे खाल्ले त्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. तर चला मंडळी आता जाऊया घरी. घरी जरा फ्रेश वगैरे व्हावं लागेल. क्लायमेट आता बनवतो आहे. दिवसभर जरी पाऊस नसला तरी रात्री पाऊस पडण्याची शक्यता तर आहे. समोर सूर्यदेवांचं दर्शन होतं आहे. क्लायमेट आहेत ना, हे जे ढग दिसत आहेत ना हे कधी पण आता काळे होतील आणि पाऊस लागायला सुरुवात होईल. सीझनच आहे पावसाचा आणि ह्या पावसाच्या वातावरणात पाऊस पडणारच. किती जरी आपण म्हटलं दिवसभर पाऊस नव्हता तरी पण मग रात्री नाही तर उद्या सकाळी सकाळी पण सुरुवात होऊ शकते. असो बघूया. चला आता सध्या तरी घरी जाऊया. आता घरी जाण्याचा पण टास्क आहे. आता ही दाढ आहे तर दाढेमध्ये कसं मधून वगैरे चालायचं नाही. भाताची रोपं आलेत तर बाजूबाजूने वगैरे आपण जाऊ शकतो. घराजवळ आता इकडे जी लाकडं वगैरे होती ना ती आता व्यवस्थितरित्या झाकून ठेवलेली आहेत. हे बघा. आणि इकडे लाकडासाठी अजून आपल्याकडे ऑफिशियल खोप वगैरे नाही आहे आणि त्यामुळं मग सगळा जुगाड करावा लागतो आहे. तर ह्याच्याखाली पूर्ण लाकडं आहेत आणि जी कौलं वगैरे आपण आणली होती ती या बाजूस आहेत. हे बघा. तर आता ही व्यवस्थित एकावर एक रचून ठेवलेली आहे. शक्यतो कौलं अशी उभी ठेवायची मग त्यातलं पाणी निघून जातं. आडवी ठेवल्याने प्रॉब्लेम काय होतो, पाणी साचून राहतं आणि जर त्याला असं पटकन उचललं ते तुटण्याचे चान्सेस असतात. आता तिकडे थोडीशी आमची ती चुकी झाली त्या बाजूस, पण ठीक आहे. ते थोडीफार कौलं आपण ठेवलेत. नंतरची सगळी कौलं इकडे व्यवस्थित लावून ठेवलेत. संध्याकाळचा गावाकडचा सूर्यास्त खूप अप्रतिम दिसतो. मी थोड्या वेळाने जेव्हा बघतो आहे ना तेव्हा सूर्यदेव जरा आपापलं रूप दाखवत आहेत वेगवेगळं. कसलं वातावरण झालं आहे. पक्ष्यांचा आवाज येतो आहे बघा. कुठला पक्षी ओरडतो या? मस्त ओरडतोय. दिसत नाही नेमकं कुठे ओरडतोय. पुढे आहे तिकडे घराच्या पुढे. असो मंडळी चला संध्याकाळ झालेत. साधारण 6 वगैरे वाजलेत. तर आज जरा बांधण बघून आलो. मस्त वाटलं कारण बांधण छान बांधून झालं आहे. आता हे बांधण बांधण्यामध्ये कसं असतं काही मेंबर्स असतात मग ते बांधण बांधलं जातं आणि त्याच्यामध्ये मग सर्वजणं जे मेंबर्स असतात मग काही जणं फायनान्शियली हेल्प करतात, काही जणं मेहनत करतात. तर असं हे सगळं मिळून मग ते बांधण घातलं जातं आणि त्याच्यावरती मग मासे पकडले जातात. शेवग्याच्या शेंगा लागल्यात काय आता? काय बोलते, बघितलंच नाही? इकडे आपल्या शेवग्याच्या शेंगा परत लागल्यात. लास्ट टाईमला मी बोललेलो फुलं वगैरे आलेत तरी बघा शेंगा लागल्यात मस्त. तिकडे पण लागल्यात, त्या बाजूस आहेत. तरी मग 7-8 आहेत तिथं दिसत आहेत. वरच्या बाजूस पण आहेत आणि अजून फुलं पण येत आहेत. ही बघा इकडे फुलं पण अजून येत आहेत. काय खरं नाही, शेवग्याचं जास्तच मनावर घेतलं आहे म्हणून पाऊस पडत नाही वाटतं. आणि शेवग्याच्या शेंगा पावसात मला नाही वाटत त्याची चव वगैरे काय असेल. कोणाला काय आयडिया असेल तर सांगा. ते माझ्या मते कसं होतं पावसात बरीचशी फळं असतात त्याच्यात पाणी गेलं ती मग खाण्यालायक एवढी नसतात. आता हे शेवग्याच्या शेंगा पावसात पण आपण खाऊ शकतो का? त्याची चव तशीच असते का? कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. असो चला मंडळी शेवग्याच्या शेंगा पण परत खायला मिळत आहेत. चांगली गोष्ट आहे. झाड समोर असेल तर सगळ्या गोष्टी मिळतातच म्हणा. ते पण ॲक्च्युली थोडंसं तोडायचं आहे कारण ते आता खूप उंचावर गेलं आहे. अर्धं कटिंग केलं ना आपण 5-6 फुटावर आय थिंक ते कटिंग करतात म्हणजे मग त्याच्या वरच्या ज्या फांदे येतात त्याच्यावरती परत मग शेवग्याच्या शेंगा लागतात. तर आता गावाला आलो तर ते पण कटिंग करूच कारण उंच गेलं तर पुढच्या वर्षी त्याच्यावरच्या काही शेंगाने आपण काढू शकत. तर काकीकडे पण गेलो तर काकीकडे पण गप्पा गोष्टी झाल्या कारण आता आलो आहे तर जाणं काही झालंच नव्हतं. तर चला मंडळी संध्याकाळ झाले. सनसेट पण मस्त दिसतो आहे. हे बघा वातावरण कसं झालं आहे बघा. आता ह्या ढगाने इकडे कलर चेंज करायला सुरुवात केली म्हणजे रात्री पाऊस येऊ शकतो. पाखरं जोरातच ओरडत आहेत एकदम. नॅचरल बॅकग्राऊंड. व्हिडिओ संपवतच होतो तेवढ्यात आई म्हणाली काल आपण चिबडण लावलं इकडे. चिबूडचा जो वेल असतो तो लावला आहे. तर आज दिवसभर ऊन पण होतं तर मग जरा पाणी मारून येऊ. सुकला असेल तो वेल पण तो सुकला तरी काय प्रॉब्लेम नाही, तो जगतो. थोडंसं पाणी मारू मग त्याला पण जरासा
ओलावा, कारण पावसाने आज पूर्ण काही दांडीच मारली दिवसभर, जरा पण आला नाही. हा वेल दिसतोय तुम्हाला, थोडंसं पाणी मारलं की कसं तेवढाच ओलावा राहील. तर ही शिपणीची चिपडी नव्हती. शिपणी म्हणजे आता पेरणीच्या अगोदर, पावसाच्या अगोदर म्हणजे ते शिपतात, पाणी वगैरे टाकतात आणि ते बियापासून ही रोपं तयार करतात. ते लवकर पण लागतात, तवशी असो किंवा मग चिपूड असो. त्यामुळं मग यावेळेस आपण जरा मेहनत घेतली, तर काल लावली आणि पाऊस नाही आला, जरा पाणी टाकलेलं बरं आहे, तेवढे जगतील ते. असो चला म्हणजे संध्याकाळ पण बरीच झालं आहे, तर आता जरा फ्रेश वगैरे मस्त होतो. मग काय जाणं झालं तर होईल वरती दुकानाकडे, बाकी काय कुठे फेरफटका एवढा होणार नाही. तर चला तात्पुरतं स्वरूपात मंडळी हा व्हिडिओ इथे थांबूया. आज खास मी गेलेलो बांधणावर बांधण दाखवायला, तर बांधण वगैरे दाखवलं आणि आता घरी आलो आहे. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या.